बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी, प्रकरण 9. भर उन्हाळ्यात अवकाळी पावसानं पेन पनवेलला अक्षरशः पावसाळ्यागत झोडपलं. काठातून उतरत लगेच मोजकाच प्रवास करत सागरात मिळणाऱ्या कोकणी नद्यांना ओल सुटली जणू. अवकाळी लढणं ही एक अडवणूकच. सावी पेनजवळच्या बंगल्यातून मावळतीच्या डोहात बुडू पाहणाऱ्या सूर्याकडे एकटक पाहत होती. दुपारून तिनं आभाळाच्या कितीतरी रंगाच्या छटा पाहिल्या होत्या. निळशार, काळभोर व आता केशरी तांबट. हा कलाकार कोण असावा की त्याला हवं तेव्हा क्षणात छटा बदलवतो. रंगाचा बेरंगही म्हणता येणार नाही, पण नूर बदलत बेनूरही करतो. आपलं आयुष्यही तसंच. या 3-4 वर्षात किती रंग बदलले. कोणी बदलवले? मामीने, श्रीकांतने, की आपणच, की नकोच. सावी, तुझं आयुष्य कुंकवानं मर्यादित केलंय, पण कपाळीच्या कुंकवाची, पायातील बेल्याची मर्यादा स्त्रीलाच का? स्त्रीलाच का? पुरुषालाही अशी व्यसन असावी? नागपूर, गालनपूर आणि आता हा पेन पनवेलचा परिसर. किती किती रंग भरले जात आहेत आपल्या जिंदगानीच्या पटावर. बेरंग होई पावे तो. खिडकीतून येणाऱ्या अवकाळी पावसाच्या थंड वाऱ्यानं तिच्या अंगावर काटा आला. पाखरं घरट्याकडे पडतच होती. ती उठली. ती लाईटची बटणं दाबत घरात उजेड केला. देव्हाऱ्यातील समईत तेल टाकत वात मोठी केली. डोळे मिटत हात जोडले. एवढ्या मोठ्या बंगल्यात ती एकटीच होती. श्रीकांत 8-8 दिवस फिरकत नाही. पेन, खोपोली, मुंबई, गालनपूर, सतत प्रवास. की तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. सावी, दिवे लागलेला घरच्या लक्ष्मीनं रडू नये बाळा, आपली मीरा मामी सतत म्हणते. पण मामी घरची लक्ष्मी. मग नारायण कुठे? त्याची लक्ष्मी दुसरीच. कशाला मुंबई, कशाला गालनपूर? तो पडलाय खोपोलीत की पेनमध्येच की दुसरीकडे? ती कितीतरी वेळ देव्हाऱ्यासमोर बसून राहिली. सावीनं उठत पाणी घेतलं व सरळ बेडमध्ये येत अंग टाकलं. भूकच मेली तिची. भुका. माणसाला किती भुका लागतात. आपणास हल्ली कोणतीच भूक कडाडून लागत नाही. पोटात 2 घास ढकलणं एवढंच. बाकी भुकांचं काय? तिटकारा, घृणा. सावी बेडमध्ये पडून पडून विचारात गडली. दारावरची बेल वाजली. ती उठली. श्रीकांत आला असावा म्हणून. घृणेनं दार उघडलं तर बाजी समोर. बाजीला पाहताच तिचं मन भरून आलं. सावी, सावी, फसवलं का आपणास या मगरेंनी? सावीला बिलगत गदागदा हमसू लागला. पण सावीचं जणू मनच मेलं होतं या 1 वर्षात. तिच्या डोळ्यात उष्ण आसवांचे थेंब मात्र टपकले. हे होणारच होतं. दादा, बस मी जेवणाचं करते काहीतरी. सावी, भूकच मेली ग, म्हणत त्यानं सावीसमोर कागद धरला व पुन्हा गदगदू लागला. सावीनं नजर फिरवली. नोटीस होती घटस्फोट घेण्याची. सावी एकदम जागेवरच थंड. बाजीदा, एकंदरीत आपल्या मामीच्या मुत्सद्देगिरीनं पोट भरून मार खाल्ला, म्हणत ती रडत रडत खाली बसली. आक्रोश, आक्रंदन दोघा भाऊ बहिणींचं. श्रीकांतच्या वकिलाकडून सावीला गालनपूरच्या पत्त्यावर नोटीस दिली होती. ती घेऊन बाजी आला होता. लग्न होऊन 1 वर्ष होत नाही तोच. अभिनयपट्टीचा एक सदस्य विकत घेत मामीची हुशारी मामीच्या गळ्यात घातली याचं दुःख नाही, पण सावीला घटस्फोटाची नोटीस देणं यानं बाजीला संताप होत होता नुसता.
आपल्या सावीच्या आयुष्याची वाट लावणाऱ्या श्रीकांतला तो सोडणार तर नव्हताच, पण त्याला काळजी सावीची होती. सावी, आपण आपण लढवू केस, यांना सोडायचं नाही आपण. बाजी संतापानं फुतकारत होता. पण सावीला हे होणार याची कल्पना आलीच होती, पण इतक्या लवकर होणार हे माहीत नव्हतं. सावी व तो पहाटेच गालनपूरला निघाले. बस व नंतर रेल्वे. प्रवासात सावी एका वर्षातील पट आठवू लागली. लग्न झालं आणि श्रीकांतनं सावीला पेनलाच आणलं. 1 महिना श्रीकांत मुंबईलाच आमदाराजवळ जणू तळ ठोकून सावी व मामी राहू लागली. निवडणुकीनं कामे तटलीत म्हणून व्यस्तता, तरी नवीन लग्न म्हटल्यावर ही व्यस्तता मामीस खटकली. मामीनं गालनपूरला येत कमलाबाईच्या कानावर ही बाब टाकली. श्रीकांतनं सावीस 8 दिवस शारजाला घेऊन जात फिरवलं, पण सावीचं मन तरी कुठं होतं. तरीही सावी हळूहळू श्रीकांतशी मिसळू पाहत होती. जीवन हे तडजोडीवर चालतं हे तिला माहीत होतं. आपलं माणूस उरात खोल खोल दडवत ती नवीन तडजोड करू पाहत होती. पण भ्रमाचा फुगा फुटायला वेळ नाही लागला. शारजाहून दोघे पेनला सायंकाळी 8च्या सुमारास परतले तर बंगल्यावर सावीच्याच वयाची मुलगी. सावी ही बेलावर्धन मॉडेलिंग करते व TV कलाकार आहे. सावीनं मंद स्मित करत अभिवादन केलं. ही माझी अगदी जवळची मैत्रीण आहे. जवळची म्हणजे तुझ्यापेक्षाही जवळची. श्रीनिवासने विशेष परिचय करून दिला. सावीनं त्याकडे पाहिलं, पण तो बेलाकडे पाहत होता. सावीनं आधी अंघोळ केली व भूक नव्हतीच म्हणून प्रवासानं थकल्यामुळे झोपायला बेडमध्ये गेली. बराच वेळ ती श्रीकांत येण्याची वाट पाहू लागली. उत्तर रात्रीला तिची झोप चाळवली. झोपेच्या गुंगीतच तिला चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले. पण थकव्यानं आपणास स्वप्न की भास हेच तिला कळेना. पुन्हा डोळ्यावर झोपेची धुंदी, पुन्हा चित्रविचित्र आवाज. डिअर, तू तिला स्पष्ट का सांगितलं नाहीस? शत्रूला खेळवत खेळवत ढिला करायचं असतं बेला. सावी दचकून उठली. आवाज बंद. ती दार उघडायला गेली आणि पायाचा धक्का लागला आणि फ्लॉवर पॉट खाली पडत शांततेचा भंग करून गेला. तिने लाईट लावत फ्लॉवर पॉट उचलला. ती हॉलमध्ये आली तर सोप्यावरच श्रीकांत झोपलेला. आळोखे देत झोपेतच काय पडलं विचारू लागला. पायाचा धक्का लागल्यानं फ्लॉवर पॉट पडला, सावी म्हणाली. वॉशरूमकडे निघाली. सावीनं बाजूच्या दोन्ही रूमचा सासूल घेतला, पण तिला काहीच जाणवलं नाही. ती परतली. त्या धुंदीत ती श्रीकांतला बेडमध्ये झोपा हे सांगायचंही पुन्हा विसरली. सकाळी तिनं पाहिलं तर बेला नावाची ती बाया नव्हती. नाश्ता करताना श्रीकांत आला. बेला नाही का येणार नाश्त्याला? ती तर रात्रीच गेली खोपोलीला. श्रीकांत तिच्याकडे रोखून पाहत बोलला. नाश्ता करताना सावी विचारात गुंतली. मला आता आमदार साहेबांनी बोलावले. बहुतेक 5-6 दिवसांनीच परतणं होईल. काहीही लागलं तर बनकर काका आहेत, त्यांना सांग म्हणत श्रीकांत निघायची तयारी करू लागला. मी काय म्हणते, मामीला व आईला इथं बोलावलं तर? आपण आता लहान नाही आहोत आणि इथं यायला त्यांनाही कामं आहेतच त्यांची. मग निदान त्या बेलाला तरी अधूनमधून. सावी बोलली आणि श्रीकांत पुन्हा तिच्याकडे पाहू लागला. बेलाचं शेड्यूल माझ्यापेक्षा बिझी आहे. ती तर मुळीच येणार नाही. सवय लावा आता एकटं राहायची. शेवटचं वाक्य जणू जोर दिल्यागतच सावीला जाणवलं. सावीनं बनकर काकाला सांगत दुपारून जनरल नॉलेजची काही पुस्तकं मागवून घेतली. निवड मंडळाची जाहिरात निघाली की तयारी हवी म्हणून तिनं श्रीकांतला पुस्तकाचं सांगितलंच नाही. उगाच तो आणखी विरोध करेल म्हणून. काका, बेला केव्हा गेली? सावी पुस्तकं घेताना बनकर काकास विचारू लागली. ताई, त्या ताई तर पहाटेच गेल्या. बनकर काका विचित्र पाहत उत्तरले. सावीच्या मनात शंका आली. श्रीकांत तर रात्री गेल्याचं बोलला होता. मला सकाळी उठायला उशीर झाला.
म्हणून न भेटताच गेली ती. सावी काकांकडे पाहत बोलली. बनकर काका गेटकडे निघून गेले. रात्री आवाज ऐकला तो भास नव्हताच, नक्की स्वप्न. श्रीकांत रात्री सांगतो तर बनकर काका सकाळी. आपण उठलो तेव्हा फ्लॉवर पॉट पडलं नसतं तर आवाज कुणाचा कळलं असतं, किंवा आपण रात्रीच बाजूचे रूम पाहायला हवे होते. गेलेला श्रीकांत 8 दिवसांनी परतला. एक दिवस थांबला. खोपोलीला मैत्रीण राहते माझी, तिच्याकडे जायचं होतं. सावी जेवताना विचारू लागली. मला शक्य नाही. मी नसताना बनकर काकांना घेऊन जा हो तर. नाही, तुम्हास वेळ मिळेल तेव्हा जाऊ. मला वेळ मिळेल तोवर तुला जायला काय हरकत आहे. तिनं सोबत दोघांना बोलवलंय. कोणी? तृप्ती असोदेकर म्हणून मैत्रीण आहे डीएडची. आपल्या लग्नाला ती आली होती. तिचे मिस्टर रसायनीत आहेत. ठीक आहे. आणि आता हे तुमचे डीएडचे संपर्क कमी करा. आता तुम्ही मगरेच्या हवेलीच्या सून आहात. माणसानं रुतबा आब सांभाळायचा असतो. नसेल सांभाळता येत तर शिका आता. सावीनं राग आतच दाबला. ती काहीच बोलली नाही. महिनाभर ती गेलीच नाही. मध्यंतरी तृप्तीच आली तिला भेटायला, पत्ता शोधत. सावी तिला करकचून भेटली. सावी, मोठ्या घरची सून झालीस म्हणून गरीब मित्रांना नाही विसरायचं असतं ग. तू नाही आलीस भेटायला. तृप्ती लटक्या रागानं बोलली. तृप्ती, अगं यांना वेळ नाही ग. पण सांगितलंय त्यांनी. दोन्ही येऊ आम्ही सोबतीला. हं. सावीनं गप्पा मारतच स्वयंपाक केला. दोन्ही जेवल्या. आज सावीला खूप बरं वाटलं. खूप खूप गप्पा झाल्या. सावी, एक सांगू? काय ग? रघु सुटला. सारं आभाळ भरून गळायला सुरुवात झाली. 2 शब्दांचं एकच वाक्य, पण त्यात किती किती भावनेचा आवाका. एकदम शांतता. कालवा कालव. तोच बनकर काकांशी बोलत श्रीकांत आत आला. सावीनं डोळे पुसत श्रीकांतला पाणी दिलं. ही तृप्ती, माझी मैत्रीण. अगं हो, आठवलं. तू मागे यांच्याकडेच जायचं म्हणत होतीस ना. गेली होती का? पाण्याचा ग्लास परत करत तो म्हणाला. भाऊजी, आता दोघांनी यासोबत. खोपोली काही दूर नाही. तृप्ती बोलली. चला, या रविवारी पक्क. श्रीकांत बोलला व बेडमध्ये निघून गेला. तृप्ती निघायची तयारी करू लागली. पण सावी तिला रात्रभर थांबवू लागली. पण तृप्तीला परतणं भाग होतं. तृप्ती परतली. रविवारी श्रीकांत व सावी खोपोलीला गेले. तृप्ती तिच्या नवऱ्यानं दोघांचं मनापासून स्वागत केलं. तृप्तीचा मिस्टर जळगावमधील चोपड्याचा सनेर. अगदी मनमिळावू स्वभावाचा, पण तो श्रीकांतला पुन्हा पुन्हा पाहत होता. त्यांच्या मेंदू झिंजिन्या येत होत्या. सावी, बसा तुम्ही, मी येतोच 5 वाजेपर्यंत. मला चहा घेत श्रीकांत निघून गेला. तो जाताच सनेर विचारात पडला. सांगावं की नको? सायंकाळी सावी व श्रीकांत परतले आणि सनेरनं तृप्तीला सांगितलंच. तृप्ती, या श्रीकांतला मी फारसं नाही ओळखत, पण खोपोलीत एक मॉडेल आहे बेलावर्धन नावाची. तिच्याकडे हा कायम येतो. हो, असेल काहीतरी काम म्हणून येत असतील. नाही तृप्ती, मला वाटतं तू तुझ्या मैत्रिणीला सावध कर व कानावर टाक. सनेर चिंतेनं म्हणाला. अहो, नेमकं काय म्हणायचे तुम्हास? तृप्ती, बेलावर्धनला एक मुलगी देखील आहे. तृप्तीचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. तिला सावीचा चेहरा नजरेसमोर दिसू लागला व पायाखालची जमीनच हातरू लागली. अहो, तुम्हास पक्की माहिती आहे का? तृप्ती व सनेरनं पुन्हा माहिती काढायचं ठरवलं. सावी व श्रीकांत पेनला परतले आणि 1 तासानंतर बेलाही आली. श्रीकांतनं तिचंही जेवण बनवायला लावलं. रात्री बेला मुक्कामाला थांबली. सावीला काहीतरी खटकत होतं. आपल्याला टाळत काही हालचाली होत आहेत असंच काहीतरी. श्रीकांत व बेला हॉलमध्ये बसले.
सावी, तुला झोपायचं असेल तर तू झोप, आम्हाला उशीर होईल. आमदार साहेबांनी एक जाहिरात दिली आहे, त्यात ही मॉडेल म्हणून घेतली आहे. त्या संदर्भात श्रीकांत स्पष्टीकरण देऊ लागला. सावी उठली व बेडमध्ये आली, पण तिला झोपच येईना. उठावं हॉलमध्ये जावं असं तिला सारखं वाटत होतं. विचार करून करून ती थकली. एक डुलकी आली, तोच बेडचं दार वाजलं. दार थोडंसं किलकिलं झालं. बहुतेक आपण लॉक केलं नाही, वाऱ्यानं झालं असावं. ती लावण्यासाठी उठली. हॉलमधून प्रकाशाची मंद पिवळ्या प्रकाशाची त्रीप आत येत होती. ती दार लावणार तोच तिचं लक्ष हॉलमध्ये गेलं. भूकंप, लाव्हा, त्या लाव्ह्यात आपण होरपळतोय. श्रीकांत व बेला. सावीला दार उघडावं की लावावं हे काही सेकंद कळलंच नाही. कधी कधी काही सेकंद हेही महाभयानक असतात व त्याचा परिणाम कितीतरी काळावर करून जातात. सावी काही सेकंद जागेवरच थिजली आणि त्या क्षणी बेलाचं लक्ष गेलं. ती झटक्यात उठली व मिळेल ती वलकलं घेत बाजूच्या रूममध्ये पळाली. श्रीकांतनं काय झालं म्हणून मान वळवली आणि समोर त्याला उभी सावी दिसली. बेला, डिअर थांब ना, तो मुद्दाम बोलला. पण बेला थांबली नाही. मग तो वळला. तो संतापात उठला. लाथ मारत त्यानं दार बंद केलं. सावी थोडक्यात वाचली, नाही तर तिचा पाय व हातच चेपला असता. ती रडतच बेडमध्ये पडली. बाजूच्या रूममधून जोराचा आवाज येत होता. श्री, तिला अजून का सांगितलं नाहीस? बेला त्यावर संताप करत होती. बेला, तू घाबरू नकोस. तिला काय सांगायचं ग? कळेल तिला आपोआपच. सकाळी 10 वाजले तरी सावीस रूममधून बाहेर निघावंच वाटेना. श्रीकांत व बेला रात्रीच निघून गेलेले. 2 दिवसांनी तृप्ती आली. सावी, चल आपण बाहेर जाऊ थोडं. तृप्ती, अंगात कणकण आहे ग, आज नको. सावी तिला टाळू लागली. तृप्तीने तिला बाहेर नेलं. सावी, तुझा घात झाला ग. काय झालं तृप्ती? सावीने भकासपणे विचारलं. सावी, बेला म्हणून कोणी मुलगी येते का ग तुमच्या बंगल्यावर? तृप्तीने विचारता सावी सावध झाली, पण बोलली काहीच नाही. सावी, यांनी सांगितलंय, पण तू लक्ष ठेव, ही बेला व श्रीकांत यांच्यात काही आहे का? बस. सावीनं तृप्तीच्या गळ्यात पडत रडायला सुरुवात केली. सावी ऐक, लग्न आधीचं असेल काही समजा, पण तू आता सावध होत वेळीच आवर घाल. अजून काही बिघडलं नाही. संसारात होतं सुरळीत. लग्नानंतर सुधारतात पुरुष. आवर घालायचं काम आपलं. तोडण्यापेक्षा जुळवून घेणं आपलं काम. तृप्ती मोठ्या बहिणीगत समजावू लागली. सावीला सावध करत तृप्ती परतली. जाताना ती सावीला आम्ही आहोत, घाबरू नकोस म्हणून धीरही देऊ लागली. संध्याकाळी ती उदास बसली होती. श्रीकांत आला. त्याला पाहताच तिचं डोकं भणाणलं. श्रीकांत, शारजाहून परतलो तेव्हा ती रात्री गेली नव्हती, तर रात्र घालवून पहाटे गेली होती. शिवाय कालची तुमची सारी जाहिरात मला दिसली. हात जोडते मी, यापुढं ती या बंगल्यात दिसायला नको. मी मागचं सारं विसरेन, पण त्याकरता तू ही सारं असलं नसलं विसर. सावी संताप आवरत समजावणीच्या स्वरात बोलली. श्रीकांतला घरी येताच हे असलंच घडेल ही कल्पना असणं होतंच. आपण अपेक्षिलेलं होतं त्यापेक्षा सौम्य पडसाद उमटले म्हणून तो काहीच बोलला नाही. फक्त आपला थेट नामोल्लेख होत एकेरी उल्लेख झाला यानं त्याला खटकलं. पण अजूनही वार करायचा नव्हता त्याला. हे बघ, आमचं कामच एवढं धकाधकीच आहे की आम्हास पिणं खाणं वा काही बाबी करण्याशिवाय गत्यंतर नसतं. दिवसभर शेकडो लोक येतात, त्यांना तोंड देताना कुठेतरी विरंगुळा करावाच लागतो. पण आता लग्न झाल्यावर सुधारणं भाग आहे. करू आम्ही प्रयत्न. श्रीकांत बेरकी पण पांघरत बोलला. सावी काही दिवस सरळ गालनपूरलाच निघून आली. मामी आनंदली, बाजीलाही आनंद झाला. पण मामीचा पूर्वीचा वागण्यातला जोश हरवला होता जणू.
बाजीला अभिनय कंपनी डोळ्यात पाहत होती तर हाताला काम नव्हतं. तो फक्त घरचं शेत आवरत काम शोधत होता. मामीचं उपसरपंचपद गेलं होतं. हवेलीत ती राहिली, पण त्यानं श्रीकांतबाबत ना हवेलीत सांगितलं ना मामीस. घरच्या गोष्टी घरातच दाबलेल्या बऱ्या म्हणून ती काही दिवस राहत आलेल्या श्रीकांतसोबत परतली. 2-1 महिने शांततेत गेले. सावीस वाटलं होईल सुरळीत, असतो प्रत्येकास भूतकाळ. पण नंतर पुन्हा श्रीकांतनं बेलास आणलंच बंगल्यावर. ही का आली? राहू देत तिलाही, राहू देत तिलाही, याचा अर्थ काय? सावीनं जोरात विचारलं. श्री, डोक्या पार होतंय, समजव हिला, माझा संयम सुटतोय. आता बेला संतापत बोलली. बघ बेला, तुमचं आधी काय होतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही, पण आता आमचं लग्न झालंय तर कुणाच्या संसारात अशी आग लावणं तुला पटतंय का? तू ही एक स्त्री आहेस ना? सावी तरी संयम दाखवत बोलली. हे आधी तुला आणि याला कळायला हवं होतं. आणि आग मी नाही लावत आहे, तू लावते, तू. श्री, मुकाट्यानं सांग सारं या बैस. बेला संतापत बोलली. बेला, कळेल कळेल तिला हळूहळू, आणि करेल तीही ॲडजस्ट. श्रीकांत तरी शांत गंभीरपणे बोलला. म्हणजे काय म्हणायचंय दोघांना तुम्हाला? बेलानं सावीच्या तोंडावर कोर्ट मॅरेजचं सर्टिफिकेटच मारलं सरळ. आणि फोटोही. बघ, आग मी लावते का तू बघ. 3 वर्ष झालीत माझ्या संसाराला आणि त्यात ही मुलगी आहे. आता तूच ठरव. मुलीचा फोटो देत बेला संतापानं म्हणाली. सावी एकदम चूप. तिच्या अंगाचा थरका फू लागला. श्रीकांत, श्रीकांत, का का केलंस तू मग हे सारं? का फसवलंस मला? सावी राग दुःख द्वेषाने पाहत विचारू लागली. श्रीकांत, सांग तिला. ऐ, चुप 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 करा तुमची थोबाडं. केलंय मी दोघींशी लग्न. मोठा गुन्हा नाही केला मी. श्रीकांत, तुला लाज वाटायला हवी कुणाच्या आयुष्याशी खेळताना. मी सोडणार नाही तुला. सावी संतापली. त्यानं श्रीकांतचा संयम सुटला. श्रीकांतनं सावीच्या कानात जोरात एक वाजवली व कमरेत लाथच घातली. सावी कोलमडली. बेला एका कोपऱ्यात उभी राहून मुकाट्यानं गंमत पाहू लागली. चालू द्या तुमचं, मी चालले म्हणत बेला पाय आपटत निघून गेली. ती निघताच श्रीकांत अधिकच खवळला. सावी, नकाराचं दुःख फार होतं माणसाला. मला वाटलं होतं नकार दिल्यावर तुला किती वाईट वाटलं असेल, पण तू जेव्हा मोरीजवळ पुलाच्या कामाच्या ठिकाणी भेटलीस तेव्हा उलट आभार मानले मी. एक प्रकारे मला तो दिलेला नकार वाटला. खवळलो मी नकार दिला तरी आनंद होतो याची कारणं काय? आणि कडी म्हणजे तुझा आनंद म्हणजे मला नाकारणंच होतं त्यात. बस ठरवलं या मास्तरनीच आपण होकार द्यायचा. राजकारण तर साधायचं होतंच, पण राजकारणासाठी तर मी केव्हाच तुला नाकारलं होतं. तुझी मामी डोक्यावरची निघाली, त्यामुळं तुला साखरपुड्यानंतर नाकारायचं होतं तर लग्न करावं लागलं मला. मी मनवलं माझ्या बेलाला. आता मला अधिक मजा घ्यायची होती, लग्न करून नकार द्यायची. पाहायचंय मला आताही नकार दिल्यावर आनंद होतो का? नीच, पापी, अधम, नामर्द आहेस तू. एका स्त्रीच्या आयुष्याशी खेळणारा तू नामर्द आहेस. सावी खवळली आणि श्रीकांतनं सावीला बदळली. बनकर काका गेटवरून आत आले. त्यांनी श्रीकांतच्या कह्यातून सावीला सोडलं. काका, तुम्ही बाहेर व्हा. श्रीकांत उफाळला. भैयासाहेब, मुकाट्यानं निघा, नाहीतर आमदार साहेबांनाच बोलावीन. बनकर काकांनी दम भरला व श्रीकांत बेडमध्ये घुसला. खरं तर तुला आज आणखीन एक नकाराचं रूप दाखवणार होतो, पण बेला थांबली नाही. सावीला समजून चुकलं की आता जुळवणं शक्य नाही. तिला बेल्यापेक्षा आपणच गुन्हेगार आहोत याची जाणीव झाली. पण बेलानं याला लग्नावेळी आवर घातला असता तर.
नंतर सावीला जणू बंगल्यात कैदच केलं. श्रीकांत व बेला रोज बंगल्यावर येत व मुक्काम करत. सावीनं आपली सुटका होत नाही तोवर स्वतःला रूममध्ये बंद केलं, कारण श्रीकांत तिला नकाराचं दुसरे घाणेरडं रूप दाखवत होता ते सावीला सहन होत नव्हतं. बेला ही तीच जणू. श्रीकांतनं तिला घटस्फोटाची कल्पना दिलीच, नाहीतरी सावीलाही आता जुळवणं शक्य नाही हे उमगलंच होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.